चल दाखव चल. काम राहू दे जाओ. चल दाखव. थांबा मौशिका. मनाचं बूम पण उचलून गेला भाऊ. हात लागला काय मागे मागे शिक्षक आघाडीचे आहेत ते. ठीक. आज जी कारवाई झालेली आहे बनावट ID शालार्थ ID प्रकरणाच्या बाबतीमध्ये, तर याच्यामध्ये 2 वर्षापूर्वी मी SIT चौकशीची मागणी केलेली होती. त्या अनुषंगाने आताच मागच्या वर्षी ज्या प्रकरणाची SIT चौकशी लागली त्या अनुषंगाने आतापर्यंत पूर्ण धुळे आणि जळगाव या 2 जिल्ह्यांमध्ये 894 शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. पुन्हा 3 उपसंचालकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काही संस्थाचालक आहेत की ते रडारडावरती होते. त्याची सुरुवात ही आजपासून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने केलेली आहे. त्याची सुरुवात आज ही आपल्या धुळ्यापासून झालेली आहे आणि त्यात पहिला जो मेन प्यादा होता तर त्याचं नाव म्हणजे प्रशांत वाडिले. आता या प्रशांत वाडिलेच्या तब्बल 65 शाळा, या 65 शाळांपैकी 62 शाळा त्याच्या फक्त बॅगेत त्याच्या होत्या आणि 2च शाळा त्याच्या आपलं ऑन रेकॉर्ड. एक शाळा त्याची शिंदखेड्याला आहे, एक शाळा त्याची साक्रीला आहे. या 2 शाळांच्या व्यतिरिक्त त्याच्या कुठलीही शाळा त्याची नाही. असे मोरके जे आहेत, असे एजंट जे आहेत बनावट पद्धतीने काम करणारे, तर यांच्या संदर्भामध्ये आजपासून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने जे पाऊल उचललेलं आहे, त्यामुळे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचं, रामदास शेळके साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि असा सिंघम, ओरिजिनल सिंघम डॅशिंग अधिकारी हा असा त्याने जे कार्य केलेलं आहे त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद.